11 ऑक्टोबर रोजी रात्री अचानक परतीच्या पावसाने आगमन केल्याने शेतात सोंगून ठेवलेल्या सोयाबीनच्या गंजा भिजल्या। त्यामुळे वाई बाजार परिसरातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी किसान युवा क्रांती संघटना तालुका सचिव प्रशांत शिंदे तथा प्रगतशील शेतकरी पवन मोरे यांनी केली आहे। पेरणीच्या हंगामात सोयाबीनचे बियाणे बोगस मिळाल्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक झाली। यावर्षी सतत पाणी येत असल्यामुळे सोयाबीन पिकाचे अतोनात नुकसान झालेले आहे। उभे पीक असताना सोयाबीनच्या झाडालाच कोंब आलेले आहे। त्याच्यातून सावरता कापणी करून गंजा मारलेले असताना काल रात्रीच्या परतीच्या पावसामुळे अतोनात शेतकऱ्याचं नुकसान होऊन गंजी पूर्ण अवस्थेत भिजून आहे की ते आता कोंब धरू शकते। प्रशासनाने यावर लक्ष देऊन योग्य ती शेतकऱ्याला आर्थिक मदत द्यावी ही माझी नम्र विनंती आहे। त्यानंतर ऑगस्ट महिन्यात सतत पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या सर्व पिकांचे थोड्या प्रमाणात नुकसान झाले। त्याही संकटातून बचावलेल्या सोयाबीन पीक शेतकऱ्यांसाठी संजीवनी ठरले होते। परंतु काल रात्री परतीच्या पावसाने शेतात कापून ठेवलेल्या सोयाबीनच्या गंजा भिजल्या। त्यामुळे आता शेतकरी हवालदिल झाला आहे। गेल्या 3-4 वर्षापासून नैसर्गिक संकटाशी अशी शृंखला शेतकऱ्यांना नुकसानदायक ठरत आहे। मजुरीचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहे। असे असताना आधीच शेती तोट्यात येत आहे, त्यामध्ये नैसर्गिक संकटामुळे शेतकरी कुठवर धीर धरणार असा सवाल शिंदे यांनी केला आहे। यावर्षी या पाण्याने अतोनात शेतकऱ्याचे नुकसान झालेले आहे भरपूर प्रमाणात। बघा आता ही पोझिशन शेतकऱ्याची आमच्यावाली अशी आहे, दयनीय अवस्था अशी आहे। पाणी आलं, काल रात्रीला पाणी आलं, हे गंजी मारलेली पूर्ण भिजलेली आहे आमची। कापसाचं नुकसान भरपूर प्रमाणात आहे आणि सोयाबीन आपलं मूग उडीद ते तर झालेलंच आहे सर्व। आणि आमच्या शेतातनी ऊस आहे, ऊस बी पडलेला आहे। असं बरंच सारं नुकसान आहे। तरी शासनाने थोडी आमच्याकडं लक्ष द्यावे आणि थोडं आमच्यावर काहीतरी बघावं, काहीतरी करावं। शासनाने आमच्याकडं लक्ष देऊन आर्थिक मदत द्यावी बस। रुपेश मोरेसह अनवर खिच्ची, विदर्भ न्यूज, माहूर।